रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत डिझायनर ब्लाउज, नवरीचे लग्नाचे ब्लाउज आहे घागऱ्यावरचे। तर आपण त्या ब्लाउजची बघा उंची, वर्क किती उंचीचे आहे, तसंच गळा रुंदीला किती आहे, हे सर्व जे माप आहेत ते मी इथं चेक करून तुम्हाला दाखवत आहे। तसंच स्लीव सुद्धा डिझायनर आहेत आणि हा जो आहे तो बॅकनेक आहे। ठीक आहे, तर बॅकला एवढं मस्त डिझायनर वर्क आहे, तरी देखील मला नवरीने पॅच आणून दिलेला आहे। तर ते पॅच पण मी तुम्हाला दाखवते आणि ते पॅच आपण कसं अटॅच करणार आणि कुठं अटॅच आपल्याला करायचं आहे, कशा पद्धतीने, तेच आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहेत। उंची प्लस 1 इंच म्हणजे तयार 15 हवी, तर आपण 16 वरती मार्किंग केली। इथं आपण शोल्डर घेणार आहेत 7 इंच, मुंडा घेणार आहेत 7 इंच, छातीचे माप आहे 34 चौथा 8 8.5 होतो, प्लस 2 इंच 10.5ची आपण घडी घेतली आणि मुंड्याचा छानपैकी आकार देत आपण हे बॅक पार्ट जे आहे ते आपण तयार केलेला आहे। ठीक आहे, आता आपण काय करणार, फ्रंट पार्टची मार्किंग करणार आहेत। फ्रंट पार्ट आपण उंचीला 16.5 इंच घेतलेला आहे, बॅक पार्टहून अर्धा इंच जास्त घेतलेला आहे। शोल्डर 7, मुंडा 7, तसंच इथं आपण बरोबर 10.5 ते 11ची आपण इथं घडी घेतलेली आहे। 1 इंच आतमध्ये घ्यायचं फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी। छानपैकी आपल्याला फ्रंट मुंड्याचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हे जे आहे ते बॅक आणि फ्रंट आपले इथं मार्किंग झाले, जसे आहे तसे आपण कट सुद्धा करून घेतले। आता आपलं हे डिझायनर पार्ट आहे बघा, गड्याची डिझाइन बरोबर मॅच करत अशी घडी घालायची असते आणि मग आपण इथं बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे। जसं आपण ठेवून घेतलेलं आहे तसं थोडंसं अर्धा इंच लांबून आपण त्याला कट करणार आहेत। अस्तरहून थोडासा बाहेरचा कापड मी जास्तीचा इथं कट करताना घेतलेला आहे। ठीक आहे, आपलं हे बॅक पार्ट कट झालं। आता सेम पद्धतीने आपण फ्रंट पार्ट कट करणार आहेत। त्यानंतर आता आपले हे जे स्लीव्ज आहेत ते आपण कट करणार आहेत। तर स्लीव्ज बघा, हा जो आहे तो वेल्वेटचा कपडा आहे, खूप रफ असा कापड आहे। वेल्वेटला अजून दुसरा कापड त्यांनी अटॅच केलेला आहे आतून। तर मी स्लीव्जला अस्तर लावणार नाहीये, म्हणून मी डायरेक्टच तुम्हाला वेल्वेटच्या कापडावर स्लीव्ज कटिंग दाखवत आहे। बाहीसाठी उंची प्लस 1 इंच, बाहीची घडी 8.5 इंच घेतलेली आहे। खाली दंडघेरच्या निम्मे प्लस 2 इंच, अशा पद्धतीने। आता बघा, उतार आपण 4 इंचाचा दिलेला आहे, म्हणजेच कॅफ हाईट, बाहीची जी कॅफ हाईट असते ती मी 4 वर दिलेली आहे, कारण एल्बो स्लीव्ज आहे आपली। अशा पद्धतीने मार्किंग मी बघा एकाच बाहीवरती करून घेत आहे, कारण 2 डिझायनर बाह्या आपल्या आजूबाजूला आलेल्या होत्या, म्हणून मी एकाच बाही एकदम छानपैकी कट करेल। आणि हीच बाही बघा दुसऱ्या बाहीवरती आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची आहे, अशी बघा सीधी बाजू अटॅच करत, म्हणजेच दोन्ही बाह्या दोन्ही बाजूच्या आपल्या होतील, नाहीतर एकच बाजूची होईल तुमची। तर काळजीपूर्वक कटिंग करा। आता हे जे आहे ते फ्रंट पार्ट मी नेहमीप्रमाणे कप्स लावून स्टिचिंग करून घेतलेला आहे। स्लीव्हला सुद्धा मी अशा प्रकारे पूर्णांची जी लेस असते ती लावलेली आहे। बघू शकता कप्स कसे अटॅच करायचे हे मी खूपच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, म्हणून आजचा आपला हा जो आहे तो बॅकनेक कसा बनवायचा हेच खूप महत्त्वाचं पार्ट आहे, तेच मी तुम्हाला इथं दाखवत आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक आपण सेंटर पॉइंट काढत अटॅच केलेला आहे। आता आपण बघा उलट बाजूने तुम्हाला स्पष्ट कळायला हवं, त्यासाठी मी काय केलेलं आहे, पिना लावून घेतल्या अस्तर आणि मेन कापडला, आणि उलट बाजूने जसा गडा आहे बरोबर अगदी गड्याच्या आकारावरून आपण टिप टाकून घेणार आहेत। डिझाईनचं जे पार्ट आहे तिथूनच आपण अशी टिप टाकून घेतली, संपूर्ण गडा आहे तसाच स्टिच केला। आता आपण त्याला कट करून घेणार आहे। आतील जे वेस्टेज पार्ट आहे ते आपण कट करणार, असं व्यवस्थित हळूहळू सावकाश कट करायचं आहे आणि संपूर्ण गोल राऊंड वरती आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत। छोटे छोटे कट लावायचे आहेत आपल्याला। आता संपूर्ण आपलं हे जे अस्तर आहे ते अस्तर आपण आतमध्ये टाकत याच्यावर दाबटीप टाकणार आहेत। सर्वप्रथम आता आपण दाबटीप टाकून घेऊ। आता आपली इथं संपूर्ण दाबटीप टाकून झाली गड्यावर। आपण काय करणार, आता बॅक पार्टचं खालचं जेवढं काही एक्स्ट्राचं कापड येतोय अस्तरहून तो कट केला, तसंच आजूबाजूच्या देखील आपण कट केला। आता आपण त्याला असं फोल्ड करणार आणि खालची जी बाजू आहे ती देखील आपण इथं अल्टर करून घेतलेली आहे।
म्हणजे वेल्वेटचा कापड आहे, कमरपट्टी लावत असताना खूप जास्ती जाड होईल आपलं, म्हणून मी इथं अल्टर करून घेतलेला आहे। आता शोल्डर बघा 3 इंच हवं, तर मी 3 वर पॉइंट लावत अशा पद्धतीने आपण त्याला स्टिच केलेला आहे। बघा बरोबर 3 वर पॉइंट लावला आणि छानपैकी आता जेवढं काही एक्स्ट्रा शोल्डर आपलं येणार आहे ते आपण इथं कट करून घेणार आहेत। कारण गळा थोडासा असं वरती निमुळता म्हणजे एकदम मटक्या टाइप त्याचा शेप आहे, थोडा वेगळा शेप आहे, तुम्ही बघू शकता। मात्र आपल्याला काय करायचं आहे, जसा शेप आहे तसाच आपल्याला तो शिवून घ्यायचा होता, म्हणून मी आपल्याला शोल्डर जेवढं हवं तेवढं ठेवून घेतलं आणि आता जेवढं हवं तेवढंच आपण त्याला कट केलेलं आहे। आता ही नेट मी घेतलेली आहे, नेट मी वेगळी आणली मार्केटमधून, बरोबर गळ्यावरती असं ठेवून आपल्याला केवढी लागणार आहे तेवढंच मी असं व्यवस्थित कट केलेलं आहे। आणि हा जो आपला तयार झालेला गळा आहे तो त्याच्यावर सेट करत पिना लावून घेतलेल्या आहेत आणि संपूर्ण आकारावरती गळा जसा आहे त्याच आकाराने आपल्याला इथं टिप टाकायची आहे, म्हणजेच की आपल्याला नेट आहे ते संपूर्ण गळ्याला अटॅच करायचं आहे। आता हे डिझायनर गळा आहे, हा गळा आपण असा सुद्धा राहू दिला असता, पण तरी देखील आपली जी नवरी मुलगी आहे तिला खूपच हौस होती की तिला ते डोली जे आहे तो जो पॅच आहे डोलीवाला तो लावूनच घ्यायचा होता। मग आता नेमकं लावायचं तरी कुठे, कारण तिने खूप महागडा तो पॅच मागवलेला आहे बाहेरून, तर मग लावायचा होता तो पॅच। तर मी त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने याला इथं असा जुगाड केलेला आहे, म्हणजेच की आपण तयार गळा झाला तिथं आपण हे नेट जे आहे ते एकदम मस्त संपूर्ण गळ्याला लावून घेतलं। यासाठीच मी या गळ्याला बोटनेकचे शोल्डर घेतलं, कारण आता वरती मी बोटनेक कट केलेला आहे। कट केलेल्या बोटनेकला आपण मस्त क्रॉसमध्ये नेटचीच पट्टी मी घेतलेली आहे आणि छानपैकी आपण इथं अशी मस्त पाइपिंग करणार आहेत। ठीक आहे, आता एकदम मस्त अशी आपण पाइपिंग करून घेणार आणि ते जे आपलं पॅच आहे त्या पॅचला आपण काय करणार आहेत, आधी फेविकॉलने चिपकवून घेणार आणि मग नंतर सुई धाग्याने आपल्याला तिथं स्टिचिंग करायची आहे। बघा परत एकदा लक्षात घ्या, ते जे पॅच आहे ते खूप मोठं आहे आणि नेटवरती ते चिपकून राहणार नाही फक्त फेविकॉलने, तर मी तिथं सुई धाग्याने सुद्धा स्टिचिंग केलेली आहे। तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने जर करत असणार, हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही पण नवरीचे ब्लाउज असं शिवून घेत असणार, तर तुम्ही मात्र तसंच करा जसं मी तुम्हाला सांगते। कारण बघा स्टिचिंग करत असताना मी तुम्हाला दाखवलेलं नाही, पण मी खरंच तिथं स्टिचिंग केलेली आहे, तर आपण त्याला स्टिचिंग केलेली आहे, म्हणजे सुई धाग्याने आपण ठिकठिकाणी टाके टाकून घेतलेले आहेत। तर शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आता हे जे ब्लाउज आहे संपूर्ण मी नेहमीप्रमाणे पूर्ण करणार आहे, तर तुम्ही बघू शकता फायनल लुक आपल्या ब्लाउजचा कसा आलेला आहे। तर आणि नवरीला सुद्धा खूप सुंदर हे ब्लाउज फिटिंगला आलेला आहे। तर खरंच मैत्रिणींनो, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत। धन्यवाद।